नमस्ते. पुणे जिल्हा परिषद पुणे. वेलकम टू ऑनलाइन एज्युकेशन क्लास. स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट इंग्लिश. पोयम ब्रश युअर टीथ. पेज नंबर 62. लर्निंग आउटकम्स. My introduction. Today we are going to learn brush your teeth. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण ब्रश युअर टीथ ही पोयम पाहणार आहोत. या पोयममधून आपल्याला गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी शिकायच्या आहेत. चला तर मग पाहूया. ब्रश युअर टीथ. लिसन, सिंग अँड ॲक्ट. Brush, 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 brush your teeth in the morning, in the night. Take the brush and add some paste. Brush your teeth without any haste. Brush the teeth from left to right till the cleaning feels so right. Brush it up, brush it down, move the brush round and round. या पोयममध्ये आपल्याला दररोज दात घासण्याची चांगली सवय म्हणजेच गुड हॅबिट्स सांगितलेली आहे. चला तर मग बालमित्रांनो पाहूया कविता. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग, इन द नाईट. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग, इन द नाईट. बालमित्रांनो, आपल्याला काय सांगितलेले आहे या ठिकाणी? ब्रश करायचा आहे आणि तोही दिवसातून 2 वेळेस. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी आणि इन द नाईट म्हणजे संध्याकाळी जेवणानंतर सुद्धा ब्रश करायचा आहे. चला तर मग बालमित्रांनो, तुम्ही करणार ना 2 वेळा ब्रश? पुढे पाहूया. टेक द ब्रश अँड ॲड सम पेस्ट. Brush your teeth without any haste. Take the brush and add some paste. Brush your teeth without any haste. बालमित्रांनो, या ठिकाणी टेक द ब्रश आणि त्याच्यावरती तुम्ही काय करायचे आहे? पेस्ट घ्यायची आहे आणि दात घासताना कोणतीही घाई करायची नाही. म्हणजे दात काय करायचे आहेत? स्वच्छ घासायचे आहेत. नेक्स्ट. Brush your teeth from left to right till the cleaning feels so right. Brush your teeth from left to right till the cleaning feels so right. या ठिकाणी तुम्हाला ब्रश करताना डावीकडून उजवीकडे ब्रश करायचा आहे आणि तो एवढा वेळ करायचा आहे की दात स्वच्छ होईपर्यंत तो ब्रश तुम्ही करायचा आहे. नेक्स्ट. पुढे पाहूया. Brush it up, brush it down, move the brush around and round. Brush it up, brush it down, move the brush round and round. ब्रश काय करायचा आहे? वरून खालीपर्यंत करायचा आहे. तसेच move the brush round and round, पूर्ण दात गोल असे काय करायचे आहेत? दात घासायचे आहेत. बालमित्रांनो, समजली का तुम्हाला कविता? दात कसे घासायचे तेही समजले असेल ना? तर आता दररोज 2 वेळा तुम्ही दात घासायचे आहेत. चला तर मग एकदा ही कविता म्हणून दाखवा. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग, इन द नाईट. टेक द ब्रश अँड ॲड सम पेस्ट. ब्रश युअर टीथ विदाउट एनी हेस्ट. ब्रश युअर टीथ फ्रॉम लेफ्ट to right till the cleaning feels so right. Brush it up, brush it down, move the brush round and round. व्हेरी नाईस. खूपच छान. आता ही तुम्ही कविता पाठ करायची आहे. या कवितेमध्ये काही विरुद्धार्थी म्हणजेच ऑपोजिट वर्ड्स आलेले आहेत ते पाहूया. मॉर्निंग ऑपोजिट नाईट म्हणजे सकाळी रात्री. लेफ्ट ऑपोजिट वर्ड्स राईट. लेफ्ट म्हणजे डावी, राईट म्हणजे उजवी. अप ऑपोजिट डाऊन म्हणजे वर, त्याच्या विरुद्ध आहे खाली. थँक्यू फॉर वॉचिंग.